थोडासा आपण इतिहास जर नीट पाहिला तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा, तर मी 1995च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र उद्या जर समजा लिहायचा झाला तर तो तसाच लिहायला लागेल. कारण 1995च्या अगोदर म्हणजे साधारणपणे आपण पकडूया 91-92ला जेव्हा डंकेल गॅट ज्यावेळेला करार आपण केला, साईन केला, त्याच्या आधी राजीव गांधी आले, त्यांनी ते कम्प्युटर आणि ह्या सगळ्या गोष्टी आणल्या. पण 91-92 हे वर्ष, 91 खास करून हे 92 हे वर्ष खूप क्रुशियल होतं, ज्याला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांचे फायनान्स मिनिस्टर हे मनमोहन सिंग होते. गेट उघड. आणि त्यावेळेला जगाचे दरवाजे उघडे झाले भारतासाठी. ते जगाचे दरवाजे जे उघडे झाले भारतासाठी, त्यावेळेला मध्यम वर्गाला पहिलं कळलं. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, राजकारण, समाजकारण, संस्था, चळवळी, सगळ्या गोष्टी ह्या फक्त मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये होत्या. मध्यम वर्ग हा मोठा दुवा होता, जो श्रीमंत आणि गरिबांच्या मधला दुवा होता, आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. 91-92ला त्याला कळलं जग उघडं झालंय. एक तर त्यातले बरेचसे हे परदेशात गेले किंवा त्यांची मुलं गेली आणि ते विड्रॉ झाले. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा एक मोठा वर्ग, आणि तो सुशिक्षित वर्ग होता, तो मध्यमवर्गीय सुशिक्षित वर्ग होता. नंतर अजून खालून वरती आला एक वर्ग, तो मध्यम वर्ग झाला, पण त्यातला सुशिक्षित किती होता हा प्रश्नच आहे. आणि मग सगळ्या गोष्टींना जी काही गोष्टींची उतरती कळा जी लागायला लागली, ती सगळी 95 नंतर, ज्या वेळेला सगळा स्पीड आला, आयुष्याला स्पीड आला, वेग आला. मला असं वाटतं पकडूया 95-96ला मोबाईल आले, इंटरनेट आलं, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे, टेलिव्हिजन चॅनल्स यायला लागली धडाधड. आज भारतामध्ये किती टेलिव्हिजन चॅनल्स असतील मला कल्पना नाही, परंतु 572. आता एवढ्या चॅनल्सवरती एवढा समाज जर समजा अडकून पडणार असेल, एवढ्या आज सर्वात जास्ती मला असं वाटतं मोबाईल फोनची संख्या देखील भारतात असेल 82 कोटी. 82 कोटी फोन आहेत आपल्याकडे, सगळेच फोनवर आहेत आणि देश व्हेंटिलेटरवर. देशाला ऐकू येत नाही. तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो मध्यम वर्ग, जो एक वर्ग गेला, त्याच्यातनं प्रचंड मोठं नुकसान झालं. माझी आजही इथे नाट्यसंमेलन असेल, तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही, तुम्ही कुठच्या पक्षाला फॉलो करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण या महाराष्ट्रामधल्या मध्यम वर्गाने पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, संस्थांमध्ये तुम्ही उडी घेतली पाहिजे, तुम्ही आलं पाहिजेत. तुम्ही कोणत्या पक्षाला मानता याच्याशी मला कर्तव्य नाहीये. आणि कसं आहे, सुशिक्षित असून नुसतं चालत नाही, सुज्ञ असावं लागतं. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या पण सुज्ञ होत्या. आज ती गोष्ट मला असं वाटतं सुज्ञ लोकांची आज गरज मला असं वाटतं भारताला आहे, महाराष्ट्राला आहे, सर्वात जास्ती महाराष्ट्राला आहे. कारण महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे, लीडर आहे. महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन घडवलेलं आहे.